या बाबतीत तुम्हाला भाड्यापोटी मिळणारं उत्पन्न तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या दोघांच्या नावे आधी विभागलं जाईल. म्हणजे प्रत्येकी 20,00,000 असेल. आता या 20,00,000 रुपयांमधून सगळ्यात आधी घरपट्टी वजा होईल. ही घरपट्टी समजा वर्षाला 1,00,000 असं आपण समजूया. म्हणजे प्रत्येकी 50,000 वजा होतील. आता उरले 19,50,000. त्यातून 30% स्टँडर्ड डिडक्शन दिलं जाईल. ही स्टँडर्ड डिडक्शनची वजावट तुमच्या घराच्या मेंटेनन्ससाठी दिली जाते. म्हणजे काही दुरुस्ती तुम्हाला दरवर्षी करावी लागते, त्याचा खर्च भागवण्यासाठी दिली जाते. म्हणजे 19,50,000 30% बरोबर ₹5,85,000 यातून वजा करावे लागतील. म्हणजे आता उरले ₹13,65,000. आता समजा तुम्ही घर घेताना काही लोन घेतलं असेल, तर त्यावर ते व्याजसुद्धा भरावं लागतं. तेवढीच वजावट नवीन टॅक्स रेजिम अंतर्गत मिळू शकते. म्हणजे फक्त व्याजाच्या रकमेवर तुम्हाला नवीन टॅक्स रेजिम अंतर्गत वजावट मिळू शकते. मुद्दलाच्या रकमेवर वजावट मिळत नाही. त्यामुळे समजा हे वार्षिक व्याज ₹2,00,000 असेल असं आपण समजूया, तर ₹13,65,000 मधून ₹2,00,000 तुम्हाला वजा करावे लागतील. म्हणजे उरले ₹11,65,000. आणि नवीन टॅक्स रेजिम अंतर्गत आता ₹12,00,000 पर्यंतचं उत्पन्न करमुक्त आहे. त्यामुळे अशा प्रकारे तुम्हाला घर भाड्यापोटी मिळणारं उत्पन्न हे करमुक्त होईल.